आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये वाहन चालक मालकांवरती वाढता अन्याय आणि वाहन चालक मालकांवर अन्यायाच्या माध्यमातून भ्रष्टाचार, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा मोठा भ्रष्टाचार, वाहन चालकाकडनं अवैध वसुली आहे, ट्रक चालक मालकांकडचे हप्ते बांधलेले आहेत, प्रति महिने हप्ता चालू आहे, हप्ते बांधले जातात। ताजं उदाहरण खरमट्याचं सांगितलेलं आहे। आकडेवारी आता तुमच्याकडे आलेली आहे, त्या आकडेवारीच्या माध्यमातून तुम्ही ती आकडेवारी घ्या, परत तुमच्याकडे ती सांगतील आता आकडेवारी 1 तारखेच्या आतमध्ये या एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत आम्ही टीसी ट्रान्सपोर्ट कमिशनर साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करतोय आणि मीटिंग मागतोय। आमच्या पूर्ण विषय मांडणार आहे, त्याच्यात न्याय देण्याची त्यांची मानसिकता असेल तर ठीक आहे, नाहीतर मग आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन कार्यालयावरतीच आमचा मोर्चा असेल। नक्कीच कोण नाकारतंय? कोणाच्या पाठीमागे कोणाचा हात असल्याशिवाय ते करणार आहेत का? मंत्र्याकडे पत्र गेलेलं आहे, मुख्यमंत्र्याकडे पत्र गेलेलं आहे, आता आम्ही रस्त्यावरती जाणार आहोत। काही रिप्लाय नाही, मीटिंग मागितलंय शिष्टमंडळ, मुख्यमंत्री साहेबांकडे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आम्हाला वेळ मिळावा, परिवहन मंत्र्याकडे आम्हाला भेटण्यासाठी वेळ मिळावा, आता ट्रान्सपोर्ट कमिशनरकडे आम्ही वेळ मागतोय आणि त्या चर्चेतनं जो काय आउटपुट निघेल, जी काय चर्चा होईल, त्याच्यानंतर आम्ही 30 तारखेनंतर 1 तारखेच्या नंतर आमच्या आंदोलनाची दिशा ठरेल सांगतोच। पण महत्वाचं म्हणजे सरांना जे विचारलंय की आयुक्त जे आहेत त्यांना यापूर्वीच आम्ही समक्ष भेटून, आयुक्त जे आहेत त्यांना यापूर्वीच आम्ही समक्ष भेटून याबाबत, भ्रष्टाचाराबाबत आम्ही माहिती दिलेली आहे। जे जे मंत्रालयातील अधिकारी असतील, मंत्री असतील, त्यांना आम्ही याबाबत समक्ष माहिती दिली आणि प्रत्येक वेळेला निवेदन दिलेत। त्यांच्याकडं कितीतरी निवेदनाचा आमचे असतील, परंतु बजरंग खरमाटे ही व्यक्ती कधीही बंद होऊ शकत नाही, कारण त्या माणसाचं रॅकेट एवढं मोठं आहे की मंत्री अमाऊंट सांगा सुद्धा त्यांना घाबरतात। आणि सर्व महाराष्ट्राची वसुली, म्हणजे जी महाराष्ट्राची वसुली आहे ती मी तुम्हाला आकडेवारीत दिली आणि त्यांनी काय काय नेमले, शब्दिक सांगा 84 त्यांनी महाराष्ट्राची जे ते एजंट नेमलेत, प्रत्येक ठिकाणी IMV त्याचे नेमलेले आहेत, त्याच IMVच्या हाताने ती वसुली होते आणि एकंदर 84 कोटी आणि 1,97,00,000 काहीतरी पैसे दरमहा गोळा होतात। बरे, हे सर्व पुराव्यानिशी आहे। यापूर्वीही त्याची ED, ACB आणि तो जेव्हा सेवेत असताना 2 वेळा तो निलंबित झालेला आहे। यापूर्वी चौकशी ज्या अर्थी झाली त्या अर्थी तो भ्रष्टाचार करत आहे, करतोय, फक्त आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी करू नये असे त्यांच्या काही अधिकाऱ्यांचं मत आहे, परंतु तो त्या लालचेपोटी सोडायला मागत नाही।